अंदमानच्या शाळात ही व्यवस्था करण्यासाठी प्रथम लोकात ही इच्छा उत्पन्न करणे भाग होते, कारण तेथील हिंदू लोकात सार्वजनिक आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना अगदीच अल्प होती आणि हिंदुत्वाचा अभिमान केवळ मूर्खपणाच्या रूढीतून काय तो जिवंत राहिला होता. त्यास हिंदी ही आपली हिंदूंची भाषा आहे आणि आपले धर्मग्रंथ निदान प्राकृत तरी ज्या नागरीत असतात ती लिपी आणि ती भाषा शिकणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे याची मुळीच जाणीव नसे. 2-3 पिढ्या उर्दूच्या सहवासात तिचे वर्चस्वच नव्हे तर आत्मनाशक अभिमान हे त्यांच्यात संचारलेले होते. म्हणून आम्ही आमच्या विचाराची जी मंडळी बाहेर होती त्यांच्याकडून स्वतंत्र लोकांच्या घरोघर या विषयाची चर्चा करण्यास आणि जागृती करण्यास नेटाने आरंभ केला. ज्या प्रकरणात अंदमानातील संघटन, शिक्षण, शुद्धी इत्यादी चळवळीचा इतिहास आम्ही पूर्वी दिलेला आहे, त्यावरून बंदिवानातून आणि वसलेल्यातून वृत्तपत्रे, बातम्या, राष्ट्रीयवाणी, राष्ट्रीय चर्चा, अंतस्थ सभा आणि व्याख्याने इत्यादी साधनांच्या द्वारा आमच्या संस्थेतील प्रचारकांनी किती जागृती केली होती हे वाचकांच्या ध्यानात आलेच असेल. त्या चळवळीत प्रथमपासून स्वतंत्र लोकात हिंदीचा प्रचार करणे हे एक कर्तव्य ग्रथित असे. त्यायोगे त्या 5-6 वर्षात स्वतंत्र लोकात हिंदी संबंधी पुष्कळ जागृती झाली. कित्येक कुटुंबात हिंदी शिक्षक आम्ही धाडवून मुलामुलीस नागरी आणि हिंदी शिकवावे. जेव्हा तेल कोठाराचे व्यवस्थापकत्व आमच्याकडे आले तेव्हा व्यापारासाठी स्वतंत्र लोक जे कारागारात येत त्याशी आमचा परिचय होऊ लागला. आम्हास केवळ पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठीही कित्येक स्वतंत्र तेलाची व भुशीची खरेदी करीत की त्यानिमित्ते तरी कारागारात प्रवेश होऊन त्या कोठारात आमची भेट व्हावी. अशा सर्वांस आम्ही इतर उपदेशासह हाही उपदेश द्यावा की तुम्ही हिंदी ही तुमची राष्ट्रभाषा नव्हे तर अंदमानात तरी धर्मभाषा झालेली तुम्ही आपल्या मुलामुलीस तरी हिंदी आणि नागरी लिपी अवश्य शिकवली पाहिजे. सरकारास तुम्ही सर्व मिळून एक आवेदनपत्र धाडाल तर हिंदी आणि नागरी शाळेतून अवश्य सुरू होईल. पण ते जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत व्यक्तिशः घरोघर हिंदी शिकवा. आमचे स्वयंसेवक कुणी हो म्हटलेत की त्यांचे घरी उघड वा अंतस्थ रीतीने जाऊन हिंदी शिकवीत, कारण अंदमानात बंदिवानास स्वतंत्रपणे कोणाच्या घरी त्याची इच्छा असली तरी परवानगी वाचून सहसा जाता येत नसे. स्वतंत्रता देखील बंदीशी बोलण्याचे वा व्यवहार करण्याचे स्वतंत्र नसे. आम्हास जो कोणी भेटेल त्यास हिंदी शिक ही विनंती करावी. मुळशी आला हिंदी शिक, लेखक आला हिंदी शिक, डॉक्टर आला हिंदी शिक असा आम्ही सारखा जप चालविला. स्वतंत्र लोकात हिंदी शिक्षणाचा असा थोडा बहुत प्रचार होताच. त्यांच्या मुलामुलींसाठी हिंदी महाभारत, क्रमिक पुस्तके, शिवाजी इत्यादी थोर पुरुषांची चरित्रे विनामूल्य वाटली जात. हिंदी पत्रे त्यांचे घरे पोचवून वाचून घेतली जात. ती शिपाई, व्यापारी आदी लोक आम्हास शेवटी प्रत्यक्ष भेटू शकत. त्यास आम्ही स्वतः हिंदी शिकवावे अशा रीतीने यत्न करता करता हिंदी भाषा आणि लिपी ही प्रत्येक हिंदूने शिकणे हे अंदमानात तरी धार्मिक कर्तव्य आहे ही भावना स्वतंत्र लोकात बरीच बळावली आणि तिच्या बळावर तेथील शाळातून निदान हिंदू मुलास तरी हिंदी शिकवले जावे म्हणून सरकारास आवेदन करण्याची खटपट ही सुरू झाली. परंतु जोवर सरकारी लिखाण उर्दूत आहे तोवर मुलांचा ओढा साधारणतः उर्दू शिकण्याकडे अधिक असणारच हे पाहून ते लिखाणच शक्य तिथे हिंदीत ठेवण्याचा आम्ही यत्न चालविला. वास्तविक पाहता इंग्लिश भाषेतच बहुतेक सरकारी लिखाण असे. उर्दू भाषेत जे असे ते काही तसा निर्बंध होता म्हणून नव्हे, तर प्रथमचे मुळशी उत्तर हिंदुस्थानी येत गेल्याने आणि बंदिवानामध्येही उत्तरेतील उर्दू लिखित चालणाऱ्या प्रांतातील लोकांचाच मुख्य भरणा असल्याने ती एक रूढी पडलेली होती. त्या उर्दू लिखाणात मुख्य भाग दर नौयानातून जाणाऱ्या बंदिवानाच्या पत्रास असे. ही पत्रे मुळशीकडून लिहविली जात म्हणून ती बहुधा उर्दूतच असत. म्हणून प्रथम पत्रे इतर देशी भाषेतही धाडली जावीत अशी परवानगी मिळवण्याचा यत्न केला. किती दिवस तरी मराठी, गुरुमुखी इत्यादी भाषेत पत्रव्यवहार करण्यास परवानगी मिळावी म्हणून खटपटीत गेले, कारण मुळशींना इंग्लिश किंवा उर्दू येई आणि मुळशींनी पत्र संमत केल्यावाचून ते अनाक्षेपार्ह म्हणून गणले जात नसे. जेव्हा
एकदाची परवानगी मिळाली की बंदींनी आपल्या प्रांतीय भाषेत पत्र लिहिण्यास हरकत नाही, तेव्हा मग पंजाब, लखनौ इत्यादी ज्या प्रांतातून उर्दू प्रचलित होते त्या प्रांतातील हिंदू बंदीचे मतपत्र नेहमी हिंदीतच धाडावे यासाठी वळविण्यात आले. मराठी, बंगाली इत्यादी हिंदू बंद्यास आपापल्या भाषेत पत्रे नाही तर हिंदीत पण उर्दूत टाकू नका असे अंतस्थपणे सांगण्याचा धडाका चालला. तेव्हा वरच्या कार्यालयातून सरकारास आपोआप ती पत्रे नियमानुकूल लिखाण लिहिलेली आहेत की नाही हे पाहण्यासाठी हिंदी आणि इतर देशी भाषा जाणणारे मुन्शी ठेवावे लागले. जुने उर्दू जाणणारे अधिकारीही आपण होऊन हिंदी नागरीचे ज्ञान संपादन करू लागले. हिंदी पत्रे लिहिण्यास मुन्शी मिळाला नाही तर आमची मंडळी ते काम स्वतः करीत. पूर्वी आमच्या कारागारात 90 पत्रे उर्दू जात, पण हा खटाटोप चालता चालता शेवटी 90 पत्रे देशी भाषात आणि विशेषतः हिंदी नागरीत जाऊ लागली. पुढे मुन्शी इत्यादी नेमण्याचा अधिकार असलेल्या लोकातही हिंदू संघटनाचे अभिमानी हिंदू लोकच नेमले जात चालले. तसे मुन्शी पण हिंदी जाणणारेच नेमण्यात येऊ लागले. हिंदूंनी पत्र हिंदीतच लिहिले पाहिजे, फार तर आपल्या प्रांतीय हिंदू भाषातून. हा आमच्या संस्थेतील मंडळीच्या यत्नाने अगदी अलिखित असा स्वयंसंमत निर्बंधच झाला. मुसलमानी बंदींनी पाहिजे तर उर्दूत पत्रे टाकावी, त्याचवेळी काही बळ करण्यात आले नाही. पण पूर्वी बंद्यास महाराष्ट्रात किंवा बंगालातही जे बहुधा उर्दूतच पत्र टाकावे लागे तो बलात्कार तोडून टाकला. जेव्हा लेख्यालयात आम्ही जाऊ लागलो तेव्हा आम्ही स्वतः लिहून आलेल्या सर्व बंदीच्या पत्रांची झडती घेऊन पाहावे की कोण हिंदू निष्कारण उर्दूत पत्र लिहितात, लगेच जाऊन त्यांचे मत वळवावे. असे करता करता ठिकठिकाणी हिंदी जाणणारे हिंदी मुन्शी नेमण्यात येऊन जाणारा पत्रव्यवहार बहुशा हिंदीत चालू झाला. तीच गोष्ट येणाऱ्या पत्रांची. कारण प्रत्येक हिंदू बंदीने उत्तर हिंदीतच धाडा म्हणून आपल्या नातलगास लिहावे असा यत्न चालू होता. त्यामुळे येणारी हिंदी किंवा हिंदू प्रांतीय भाषेची पत्रे वाढत चालली. ती सरकारीदृष्ट्या अनाक्षेपार्ह आहेत की नाहीत हे पाहण्यास ही हिंदी मुन्शीची आवश्यकता वाढली आणि उर्दूचे महत्त्व आणि प्रचार कमी होत चालला. केवळ राजकीय बंदिवानास मात्र इंग्लिशमध्येच पत्र टाकणे जवळजवळ भाग पडत असे, कारण ती पत्रे स्वतः इंग्रजी अधिकारी अन्वेषित असत. पुढे जेव्हा शेकडो राजकीय बंदी लोटले तेव्हा अर्थातच पुष्कळास इंग्लिश येत नसल्याने पत्रे स्वभाषेत टाकण्याची परवानगी, तीही पुष्कळ खटाटोपाने मिळाली. आम्हास मात्र शेवटपर्यंत इंग्लिश पत्रेच टाकणे प्राप्त झाले. जी स्थिती पत्रव्यवहाराची तीच नावांच्या टिपणी. सरकारी कार्यालयातील आणि लेखालयातील खालील अधिकाऱ्यांच्या हाती असलेली कामे प्रत्यहीचा किरकोळ सरकारी पत्रव्यवहार आणि लिखाण यांचीही झाली. प्रथम हे सर्व उर्दूत होते, पण हिंदू मुन्शी आणि अधिकारी जसजसे उर्दू न लिहिण्याचे व्रत घेऊ लागले तसतसे हे कामही हिंदीत होऊ लागले. हळूहळू हिंदी ही उर्दू काढून टाकून एकमेव लिपी जरी झाली नाही तरी तिच्या बरोबर मानाची सरकारी लिखिताची भाषा आणि लिपी होईल असा स्पष्ट रंग दिसू लागला. स्वतंत्र लोकात लग्नकार्याच्या पत्रिका देखील हिंदू लोक उर्दूत छापीत, पण नंतर कित्येक जण त्या हिंदीत छापू लागले. त्या वाचणे देखील कठीण, कारण शिक्षित हिंदू तेवढा उर्दू शिक्षित पण तरी देखील दडपीत चालतो. फार तर पत्रिका हिंदी आणि उर्दू अशा दुहेरी कागदावर छापाव्या. निदान उर्दूच छापणे तर वर खाली काहीतरी हिंदी वाक्ये नागरीत छापली व लिहिली जावी असा परिपाठ पाडला. इतकी खटपट चालली असता तीस विरोध हा होतच होता हे काही नवल नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो विरोध केवळ मुसलमानी अधिकाऱ्यांकडून होत नसून इंग्रजी अधिकारीही हिंदीच्या विषयी शंकित दिसत. तेही उर्दू जाणीत आणि हिंदी जाणीत नसत. हे एक कारण आणि दुसरे म्हणजे ही हिंदीची चळवळ आम्ही पुरस्कृत केलेली, त्यामुळे ते नेहमी साशंक दिसत. हिंदी पुस्तके मागविण्यास आम्ही एका बंदीची मन वळवणी असता
तू उर्दू पुस्तके मागवणार होतास ती हिंदी का मागवतोस म्हणून त्यास प्रश्न विचारून उर्दू मागविण्यास त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यासही एक इंग्लिश अधिकारी निघाले होते. त्यातही जेव्हा शाळेत हिंदी शिकवा म्हणून स्वतंत्रता चळवळसुद्धा झाली तेव्हा ही चळवळ आम्ही काढली आणि ती यशस्वी झाल्यास स्वतंत्रात आमचे वर्चस्व फार वाढेल अशी प्रतिवृत्ती गुप्त पोलीस आणि मुसलमानी अधिकारी स्पष्टपणे वरिष्ठास कळवू लागले. हिंदीची चळवळ करणारे मुख्यतः तेच लोक होते की जे आर्य समाज शुद्धी, राजकारण, प्रचार, शिक्षण, अन्यायाचा प्रतिरोध इत्यादी कार्यात वारंवार पुढाकार घेतल्याने सरकारी लिखाणात चळवळे भयंकर किंवा संशयास्पद वर्तनी अशा एखाद्या उपपादाने गौरविलेले बंदिवान होते. अशा रीतीने हिंदीकडे सरकार निष्कारण साशंकपणे पाहू लागल्याने स्वतंत्र लोकांनी मागणी केली असताही शाळेत हिंदी हिंदू मुलास तरी अनिवार्य भाषा करण्यात आली नाही. आम्ही आल्यानंतरही करण्यात आली नाही. पण जर तेथील स्वतंत्र लोक सारखी खटपट करतील तर सरकारास आपला संशय किती वेडेपणाचा आहे हे कळून येईल. अंदमानच्या शाळांतून हिंदूस तरी हिंदी आणि नागरी अनिवार्य भाषा व लिपी म्हणून शिकवण्यास ते परवानगी देईल असा आमचा विश्वास आहे असे आम्ही एकसारखे लोकांचे मनावर बिंबवित होतो. मुलींना हिंदी नागरी शिक्षण. मुलांच्या शाळेत हिंदी नागरी अनिवार्य करता आली नाही तरी त्याच संधीस निघालेल्या मुलींच्या शाळेत त्या चळवळीस यश आले. ह्या हिंदू मुलींना देखील उर्दूत शिक्षण दिले जाणार होते. हिंदीची काही एक अव्यवस्था होणारी नव्हती. पण वेळी स्वतंत्र लोकांस सारखे लाजून खिजवून मुलीस तरी अलिफ बे पे इत्यादी उर्दू मुळाक्षरे शिकवण्यासाठी मुसलमानी शिक्षकाचे हाती देण्याच्या घातक प्रवृत्तीपासून परावृत्त केले गेले आणि प्रथमपासूनच मुलीच्या शाळेत मुलींना हिंदी नागरी शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली. राजकीय बंदिवानातही पंजाब इत्यादी प्रांतातील लोकांनी उर्दू पत्रे न टाकता आपल्या हिंदी भाषेतून टाकण्यास आरंभ केला. हे सांगणे नकोच. राजकीय बंदीतल्या पंजाबी इत्यादी लोकात उर्दूत उत्कृष्ट कविता करणारे आणि नामांकित लेखकही होते. त्यातील कित्येकांनी प्रथम सहजच आमच्या उर्दू विरुद्ध चळवळीचा प्रतिकार केला. पण पुढे राष्ट्रभाषेच्या दृष्टीने उर्दू कसा वरपगडा करू पाहत आहे इत्यादी कोटीक्रम पटवून त्यातील काहींनी आमच्या समोर आजपासून ही उर्दू लेखणी तोडली म्हणून प्रतिज्ञा करून हिंदीत लिहिण्यास आरंभ केला. त्यास प्रथम आकाश, व्यायाम इत्यादी साधे शब्दही शिकवावे लागले. इतके त्यांचे मन उर्दूत अहिंदू करून टाकले होते. पण ते कष्ट त्यांनी सोसले आणि उच्च हिंदी नागरी शिकत गेले. माझी ही चळवळ उर्दूच्या द्वेषाची नव्हती, कारण मी स्वतः उर्दू शिकत आणि वाचित असे. अजूनही साधारण ट फ पुरती उर्दू मला वाचता येते, समजते. बहुतेक ती एक लिपी आणि क्वचित उपभाषा म्हणून हिंदी मुसलमानात सुखैनैव जिवंत राहो ती आमच्या मुसलमानी देशबंधूतील काहीची भाषा म्हणून आम्हीही आंशिक ममतेने सांभाळू. परंतु हिंदूच्या श्रमाने आणि उत्तेजनाने तिने इतके चढेल व्हावे की हिंदूसच त्यांची हिंदी भाषा लाथाळून टाक आणि मला आपली राष्ट्रभाषा कर म्हणून तिने धमकावू लागावे हे मात्र आम्ही सहन करू शकणार नाही. इतक्यापुरताच तिचा प्रतिरोध आम्ही करू. हिंदूंना त्यांचे व्ययाने चाललेल्या शाळांतून त्यांची राष्ट्रभाषा हिंदी अनिवार्यपणे शिकवली जावी आणि ही मागणी अगदी न्याय्य वाटल्याने आणि उर्दू बळाने शिकवली जात होती हे अन्याय आणि हिंदू संस्कृतीस परिणामी घातक वाटल्याने आम्ही उर्दूचे उच्चाटन शक्यतो करीत राहिलो. भाषा व लिपी ह्या दृष्टीने ती कोणीही हिंदूने शिकावी. आपण फ्रेंच शिकतो, जर्मनी शिकतो, तशी उर्दू शिकावी. पण राष्ट्रभाषा म्हणून किंवा स्वभाषा म्हणून आपल्या संस्कृतोत्पन्न आणि पूर्वार्ज व्यवहारूत हिंदू भाषा सोडून तिला त्यांच्या डोक्यावर नाचू द्यावे हे आम्हास अनिष्ट वाटे. अंदमानात हिंदी पुस्तकाचा भरणा करून फिरती अंतस्थ ग्रंथालये कशी ठेवली होती त्याचे त्रोटक वर्णन मागे ग्रंथालयाचे प्रकरणी आलेलेच आहे. या फिरत्या ग्रंथालयात हिंदीतील अर्थशास्त्र, राजनीती, राजकीय चळवळी इत्यादी अगदी नवीनातील नवीन पुस्तके सारखे येत राहिल्याने सामान्य बंदिस्त प्रचलित नव्हे तर प्रौढ विषयाचेही ज्ञान होण्यास फार सुलभ गेले. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाच्या वाचनाकडे तर आम्ही विशेषच लक्ष पुरवीत असू. राजबंदीसही तो वारंवार वाचावयास लावू. दयानंदाचा तो ग्रंथ काही
तात्कालिक संग्रामाची धूळ आणि धूर उडालेला भाग सोडून हिंदू संस्कृतीची उच्च तत्त्वे मनात बिंबवणारा आणि हिंदू धर्माचे राष्ट्रीय स्वरूप व्यक्त करणारा एक अदम्य आणि निधड्या छातीचा प्रचारकच आहे, यात शंका नाही. हिंदी शिकण्यास मन वळविण्यासाठी केव्हा केव्हा शिष्यवृत्ती देखील तेथील बंदिज आणि उर्दू शिकलेल्या स्वतंत्र तरुणास आम्ही द्यावा. परंतु प्रथम जरी पैसे घ्या पण शिका अशी चळवळ करावी लागली तरी पुढे हिंदीची रुची इतकी वाढली की पुस्तके पुरेनात, पुस्तक पडून आहे म्हणून गाऱ्हाणे येईना, तर पुस्तक मंडळीत हातोहाती जाता जाता वाईट होते ही कागाळी यावी. मी म्हणे पुस्तक पडून आहे यापेक्षा ते वाचून वाचून फाटून जाते ही कागाळी मला फार आवडते. ज्या अंदमानात उर्दू इतकी घरोघर हिंदू लोकांची मने पोखरून राहिली होती की हिंदू मुली देखील तुम्हारी शादी है म्हणून आपसात विचारित, पण लग्नविवाह इत्यादी शब्दाचा अर्थही त्यास कळत नसे. त्याच अंदमानात हिंदी ही भाषा आणि नागरी ही लिपी आपली धर्मभाषा आणि धर्मलिपी आहे ही भावना हिंदू जनतेत मुलामुलीपर्यंत बळावली आणि हिंदी वचनाची इतकी रुची वाढली हे ज्या परिस्थितीत ती चळवळ करावी लागली त्या परिस्थितीचे मानाने ज्यांनी ती चालविण्यात प्रमुख भाग घेतला त्या कारागारातील आणि वसाहतीतील उत्साही बंदिवान प्रचारकास भूषणास्पद होते, यात काही शंका नाही. परंतु त्या चळवळीचे पूर्ण फळ हातात पडावयास तेथील शिक्षणातून हिंदी नागरीचा प्रचार व्हावयास पाहिजे होता. त्याचे सुतोवाच आम्ही करविले होते. पण पुढे काय झाले ते पुढे पाहू.